नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इयत्ता 11वीच्या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे 9वा धडा ऑप्टिक्समध्ये चौथा पार्ट आपण पाहणार आहोत. रिफ्लेक्शन फ्रॉम अ कर्व मिरर कशा प्रकारचे असतात आणि मिररचे टाईप किती असतात. आपण घरचा एक मिरर पाहिलेला हा प्लेन टाईप मिरर असतो की ज्याच्यामध्ये दोन भाग असतात, की आउटर भाग आणि दुसरा मधला इनर भाग, असे दोन पार्ट त्याचे असतात. त्यापैकी एक पार्ट आपण जर का पॉलिश केला, विच इज पॉलिश बाय द सिल्वर कोटिंगने आपण त्या ठिकाणी पॉलिश केला तर जो काही डिव्हाइस तयार होतो त्याला आपण प्लेन मिरर असं म्हणतात. दिस इज कॉल्ड अ प्लेन मिरर. हा आपला घरचा जो चौकोनी आरसा असतो त्याला आपण प्लेन मिरर म्हणतो. काही गोल आरसे पाहिलेले आहेत ज्या ठिकाणी आरसा ज्या भागाचा गोल ज्या भागाचा असतो त्याचा सेंटर पॉइंट हा सी असतो. स्पियर हा जो पार्ट असेल, इट इज अ पार्ट ऑफ द स्पियर, आणि हा पार्ट ऑफ स्पियर एखादा सेंटर पॉइंट आहे. सी इज अ सेंटर पॉइंट ऑफ द स्पियर, आणि या ठिकाणी आपण एक पार्ट कन्सिडर केला या स्पियरचा, ए आणि बी पार्ट कन्सिडर केला, आणि दुसरा सी आणि डी पार्ट असा कन्सिडर केला की ज्याची सेंटर पॉइंट सी आहे. दिस इज अ मिरर आर द पार्ट ऑफ अ स्पियर पॉलिश फ्रॉम आउटसाइड. आपण याच्या आउटसाइड म्हणजे बाहेरच्या साइड आपण काय केलं, या ठिकाणी पॉलिश केलं म्हणजे इकडून इकडं रे जाणार नाही, रे परत रिफ्लेक्ट त्याच मीडियम मध्ये येईल. त्यासाठी एक भाग आपण पूर्ण कोटिंग करून घेतला. हा आउटर भाग कोटिंग केला, त्यामुळे ए बी जो काही मिरर तयार झाला हा आपण या ठिकाणी रिप्रेझेंट करूया ए बी मिरर जो तयार झाला. याचा जो काही बाहेरील भाग आहे हा बहिर भाग आहे, म्हणून याला आपण काय म्हटलेलं आहे, कॉन्व्हेक्स. बाहेरचा भाग फुगीर आहे म्हणून कॉन्व्हेक्स मिरर म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, कॉन्व्हेक्स मिरर. हा कॉन्व्हेक्स मिरर याचा सेंटर पॉइंट आहे. सेंटर पॉइंट या स्पियरचा सेंटर पॉइंट सी आहे. सी हा सेंटर पॉइंट आहे. सेंटर पॉइंट आणि याचा जो काही जॉमेट्रिकल सेंटर आहे, या गोलीय आरशाचा जो काही मध्यभाग आहे, हा मध्यभाग आपण कशाने दर्शविला जातो, पोलने दर्शविला जातो, विच इज रिप्रेझेंटेड बाय पी पोल. पोल पासून जी काही सरळ रेषा सेंटर पॉइंट मधून जाते तिला आपण ऍक्सिस ऑफ द मिरर, आणि पोल पासून ते सेंटर पॉइंटचं जे काही अंतर असेल, हे पोल पासून ते सेंटर पॉइंटचं अंतर असते त्याला आपण रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ मिरर असं म्हणतो. मिररचा रेडियस ऑफ कर्वेचर असेल म्हणजे इथून इथपर्यंत अंतर जो आहे त्याला आपण रेडियस ऑफ कर्वेचर म्हणतो. हा झाला पोल पासून ते सी पॉइंट पर्यंतचा अंतर. रेडियस ऑफ कर्वेचर ऍक्सिस लक्षात आली, मिररची ऍक्सिस आपण पाहिली. त्यानंतर हा जो काही कॉन्व्हेक्स पार्ट आहे त्यामुळे त्याला आपण कॉन्व्हेक्स मिरर म्हणतो. याचा बाहेरील भाग हा काय केलेला आहे, या ठिकाणी पॉलिश केलेला आहे. आणि जर याचा आपण आतील भाग जर कन्सिडर केला, हा एक स्पियर आहे, याचा आतील भाग हा झाला. आतील भाग हा काय केलेला आहे, आपण पॉलिश केलेला आहे. हा सी डी मिरर तयार झाला, आणि याचा सेंटर पॉइंट हा सी असेल, आणि याचा पोल म्हणजे सेंटर पॉइंट जॉमेट्रिकल सेंटर आहे, मध्यभाग आहे, या कर्वचा मध्यभाग आहे. आणि हा कर्व इज अ पार्ट ऑफ द स्पियर. हा स्पियरचा पार्ट आहे ज्याचा एक भाग आपण काय केलेला आहे, पॉलिश केलेला असेल. जर ज्याचा आउटर भाग पॉलिश केलेला असेल त्याला आपण काय म्हणलेलं आहे, कॉन्व्हेक्स लेन्स, आणि ज्याचा इनर भाग हा पॉलिश केलेला आहे त्याला काय म्हणलेलं आहे, कॉन्केव मिरर असं म्हणलेलं. काय म्हणलेलं आहे, कॉन्केव मिरर असं म्हटलेलं आहे. जो पार्ट आहे, दिस पार्ट इज अ पार्ट ऑफ द स्पियर. या पार्टचा स्पियरचा पार्ट आहे, आणि त्या पार्ट पासून गोलीय आरसा तयार केलेला असतो त्याला आपण कॉन्केव मिरर असं म्हणतात. कॉन्व्हेक्स मिरर आणि कॉन्केव मिरर असे आरसे त्या ठिकाणी तयार केलेले असतात. गोलीय आरसे
वेगवेगळ्या प्रकारामध्ये तयार करता येतात. डबल कॉन्केव्ह मिरर्स, डबल कॉन्व्हेक्स मिरर, कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स मिरर, प्लेन कॉन्केव्ह मिरर, म्हणजे प्लेन घेऊन आणि एक भाग कॉन्व्हेक्स घेऊन त्याचा एक भाग पॉलिश करून असे वेगवेगळ्या टाईपचे मिरर आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येतात. तुम्ही जत्रेमध्ये पाहिलेले असतील वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी मिरर असतात. प्लेनो कॉन्व्हेक्स मिरर, प्लेनो कॉन्केव्ह मिरर, असे वेगवेगळ्या प्रकारचे मिरर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. हे मिरर या पद्धतीनं त्या ठिकाणी तयार केलेले असतात. हे मिरर आपल्याला या मिररमध्ये इमेज फॉर्मेशन कसं होते, रिफ्लेक्शन फ्रॉम अ कर्व मिरर कशा पद्धतीने होते हे आपल्याला पाहायचं. त्यासाठी आपण या ठिकाणी मिररचे टाईप पाहिले. मिररचे मेनली 2 टाईप पडतात. त्याच्यामध्ये स्पेरिकल मिरर आणि प्लेन मिरर. आणि स्पेरिकल मिररचे 2 प्रकार पडतात, एक कॉन्व्हेक्स मिरर आणि कॉन्केव्ह मिरर. आता आपल्याला मिररची माहिती मिळालेली आहे. ज्याचा आउटर भाग या ठिकाणी पॉलिश केलेला असेल त्याला कॉन्व्हेक्स मिरर म्हणायचं, आणि ज्याचा इनर पार्ट आपण या ठिकाणी पॉलिश केलेला असेल त्याला कॉन्केव्ह मिरर आपण म्हणतो. आता या कॉन्व्हेक्स किंवा कॉन्केव्ह मिरर मध्ये आपल्याला साइन कन्व्हेन्शन कन्सिडर करायची असेल, साइन कन्व्हेन्शन आपण कशा पद्धतीने घ्यायचं, या ठिकाणी ऑब्जेक्ट कशा पद्धतीने प्लेस करायचा, ऑब्जेक्ट कुठे ठेवायचा आहे, हे सुद्धा या ठिकाणी नियम्स असतात. जर हा ऑब्जेक्ट जर आपण दूरवरच्या अंतरावर ठेवला तर या ठिकाणी मिरर मध्ये काय येतात, स्पेरिकल ॲब्रिवेशन तयार होतात. म्हणजे स्पेरिकली ॲब्रिवेशन डिफेक्ट तयार होतो. त्याला स्पेरिकल ॲब्रिवेशन मधला एक प्रकार आपण पाहतो, त्याला स्पेरिकल ॲब्रिवेशन डिफेक्ट असं म्हणतात. आता आपण यामध्ये पाहूया की हा स्पेरिकल मिरर या ठिकाणी आपण कॉन्व्हेक्स मिरर आपण जर का गृहीत धरलेला असेल, हा कॉन्व्हेक्स मिरर आहे. या कॉन्व्हेक्स मिरर मध्ये जर लाईट ही पॅरलली या ठिकाणी इन्सिडंट झालेली असतील तर या ठिकाणी त्याची इमेज कुठं तयार झालेली असेल तर ती इमेज या ठिकाणी हा सेंटर ही झाली ऍक्सिस, या ठिकाणाहून रेज असे आल्यासारखे वाटतात. इकडून आल्यासारखे वाटते, या ठिकाणाहून इकडून आल्यासारखे वाटतात. आणि हे रेज कुठं एका ठिकाणी काय झालेले असतात, या पॉइंटवर कॉन्व्हर्ज झालेली असतात. या ठिकाणी आरशाच्या पाठीमागे या ठिकाणी एका ठिकाणी कॉन्व्हर्ज झालेले असतात. आणि या ठिकाणाहून हे रेज इकडून आल्यासारखे, म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे, डेव्हिएशन झालेलं आहे. या ठिकाणी डेव्हिएशन झालं. हे रेज ऍक्च्युअली या ठिकाणी असे पॅरलल आलेले असतात, परंतु आरशाच्या याच्यामध्ये ज्या ठिकाणी इमेज तयार होते, एक कॉन्व्हर्जिंग पॉइंट तयार होतो. हा फोकल पॉइंट आहे, याला फोकल पॉइंट म्हणतात. डिस्टन्स ऑफ द फोकल पॉइंट हा पी पॉइंट पासून ते या ठिकाणी इथं या ठिकाणी आल्यासारखे वाटतात. हा फोकल पॉइंट आहे, आरशाचा फोकल पॉइंट. त्यामुळं कॉन्व्हेक्स मिरर जे काय असतात हे झाले कॉन्व्हेक्स मिरर. आपल्याला साइन कन्व्हेन्शन, कार्टेशियन कन्व्हेन्शन आपल्याला पाहायचं, कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन पाहायचं आपल्याला. साइन कन्व्हेन्शन कशा पद्धतीने आपण घेतो, साइन कन्व्हेन्शन म्हणजे या ठिकाणी ऑब्जेक्ट कुठं प्लेस करायला पाहिजे आणि या ठिकाणी मिररचा इमेज कुठं तयार होईल हे आपल्याला त्या ठिकाणी नेमकं पाहायचं. आता आपण हा कॉन्व्हेक्स मिरर आपण कन्सिडर केलेला असेल आणि त्याचा ऑब्जेक्ट नेहमी आपण लेफ्ट साइडला कन्सिडर करतो. दिस इज द ऑब्जेक्ट. या ठिकाणी जर का तो ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट पासून ते इथपर्यंतचं अंतर जे काय आहे, पोल पासून ते ऑब्जेक्ट पर्यंतचं अंतर आहे ते आपण यू न दर्शवलेलं. यू म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स. दिस इज कॉल्ड ऑब्जेक्ट डिस्टन्स. आरशापासून, आरशाच्या पोल पासून या ठिकाणी आपण ऑब्जेक्ट ठेवलेलं आहे, त्याला ऑब्जेक्ट डिस्टन्स म्हणतात. आणि याला साईज ऑफ ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टची साईज म्हणतो. दिस इज कॉल्ड ऑब्जेक्ट साईज. साईज ऑब्जेक्ट किती मोठा आहे किती लहान आहे हा ऑब्जेक्ट साईज आपल्याला या ठिकाणी व्हर्टिकली आपल्याला रिप्रेझेंट करता येतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आपल्याला गृहीत धरायचे. पहा, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला जसं जसं जाऊन राईट साईडला त्या ठिकाणी काय होईल,
राईट साइड ज्यावेळेस आपण कन्सिडर करतो, हा आरशाचा पोल झाला. ही इज अ पोल ऑफ द मिरर. पोल ऑफ मिरर पासून आपण राईट साइडला जाऊ तसं तसं या ठिकाणी डिस्टन्स आपल्याला पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं, म्हणजे साइन कन्व्हेन्शन मध्ये त्याला प्लस गृहीत धरायचं. म्हणजे आरशाचा जो काही फोकल लेंथ आहे, कोणत्या आरशाचा आहे, हा कॉन्व्हेक्स मिरर आहे. दिस इज कॉल्ड अ कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्व्हेक्स मिररचा जो काही आरसा आहे, त्या कॉन्व्हेक्स मिरर मध्ये त्याचा फोकल पॉइंट काय आलेला आहे, ऑलवेज पॉझिटिव्ह आलेला आहे. हा राईट साइडला आहे, पोल पासून उजवीकडे आहे, म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला असेल तर आपल्याला त्या ठिकाणी एक्स घ्यायचा आहे. पॉझिटिव्ह वाय डायरेक्शनला असेल तर इमेज आपल्याला इमेज साईज काय घ्यावी लागेल, पॉझिटिव्ह घ्यावी लागेल. त्याची साईज पॉझिटिव्ह वरच्या बाजूला असेल तर पॉझिटिव्ह, खालच्या बाजूला असेल तर पोलच्या खालच्या साईडला असेल, डाऊनवर्ड साईडला असेल तर इमेज काय येईल, त्या ठिकाणी नेगेटिव्ह इमेज येईल. म्हणजे पॉझिटिव्ह केव्हा घेणार आपण, अपवर्ड साईडला असेल तर पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड साईडला असेल तर निगेटिव्ह. पोल पासून उजव्या बाजूला, आणि हमेशा आपल्याला या ठिकाणी ऑब्जेक्ट हा लेफ्ट हँड साईडला घ्यायचा आहे. मिररच्या डाव्या बाजूला आपल्याला ऑब्जेक्ट या ठिकाणी प्लेस करायचा असतो, आणि त्याच्यानुसार आपल्याला ऑब्जेक्ट डिस्टन्स या ठिकाणी काढता येईल. हा ऑब्जेक्ट या ठिकाणी इथं आलेला असेल आणि याची इमेज कुठं पडलेली आहे, या ठिकाणी याची इमेज पडलेली असेल. दिस इमेज इज फॉर्म ॲट द फोकल पॉइंट. या फोकल पॉइंट वरती इमेज या ठिकाणी तयार पडलेली आहे. म्हणजे या ठिकाणी त्याचा व्ही काय झाला, व्ही इज ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणजे आरशाची इमेज सुद्धा त्या ठिकाणी काय येईल, पॉझिटिव्ह येईल. पॉझिटिव्ह इमेज त्या ठिकाणी येईल. म्हणजे हा रिफ्लेक्टिंग असल्यामुळे काय होईल, फोकल पॉइंट आरशाच्या इकडच्या साईडला येईल. हा कॉन्व्हेक्स लेन्स साठी या ठिकाणी आपल्याला इमेज फॉर्मेशन आपल्याला काढता येईल. या पद्धतीने आपल्याला कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन आपल्याला त्या ठिकाणी देता येईल. लक्षात आलं. म्हणजे हा यू डिस्टन्स झाला आणि या ठिकाणी व्ही डिस्टन्स झाला. व्ही म्हणजे इमेज कुठं तयार झाली. इमेज जर या ठिकाणी तयार झाली तर इथून इथपर्यंतचं अंतर काय झालं, हे अंतर म्हणजे व्ही एवढं अंतर झालं. म्हणजे या ठिकाणी यू ऑब्जेक्ट डिस्टन्स झाला आणि व्ही काय झाला, व्ही इज अ इमेज. तुमची प्रतिमा कुठं तयार झाली, इमेज डिस्टन्स हा ऑलवेज पॉझिटिव्ह येतो कॉन्व्हेक्स मिरर मध्ये. व्ही पॉझिटिव्ह आला, व्ही प्लस घ्यावं लागेल, यू मायनस घ्यावं लागेल, कारण लेफ्ट हँड साईडला आहे तो. त्यामुळे यू निगेटिव्ह, व्ही पॉझिटिव्ह. आर म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर, सेंटर पॉइंट्स, रेडियस ऑफ कर्वेचर इज ऑलवेज पॉझिटिव्ह, आर इज प्लस. म्हणजे या ठिकाणी कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन मध्ये पोल पासून उजवीकडे पॉझिटिव्ह, पोल पासून निगेटिव्ह. या ठिकाणी लेफ्ट साइडला वरच्या दिशेनं असेल तर पॉझिटिव्ह, खालच्या दिशेनं असेल तर नेगेटिव्ह डायरेक्शन आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करायचं. दिस इज अ कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन फॉर ईच मिरर और ईच लेन्सेस. कोणताही लेन्स असेल किंवा कोणताही मिरर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लेफ्ट साइडला ऑब्जेक्ट ठेवावं लागेल आणि त्याची इमेज ज्या ठिकाणी येईल ती इमेज आपल्याला फॉर्मेशन ज्या ठिकाणी झालेलं आहे त्या ठिकाणी पोल पासून ते तिथपर्यंतचं डिस्टन्स आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करावं लागेल. आता पाहूया, हे झालं कॉन्व्हेक्स मिरर. तसंच आपल्याला कॉन्केव्ह मिररच्या ठिकाणी कशा प्रकारे इमेज फॉर्मेशन तयार होईल हे आपल्याला पाहता येईल. कॉन्केव्ह मिरर जर असेल तर या ठिकाणी कशा पद्धतीने इमेज फॉर्मेशन तयार होईल आपण पाहूया. या ठिकाणी सिंपल सी आकृती काढूया. या ठिकाणी कॉन्व्हेक्स मिरर साठी आपण काढूया. कॉन्व्हेक्स मिरर साठी काढलेली, आता कॉन्केव्ह मिरर साठी काढूया. कॉन्केव्ह मिरर या ठिकाणी कन्सिडर करूया. दिस इज अ कॉन्केव्ह मिरर. दिस इज अ पार्ट ऑफ द सेंटर पार्ट ऑफ द स्फियर. याचा सेंटर पॉइंट हा सी या ठिकाणी आहे. इथून या ठिकाणी अशा पद्धतीने आपण काढला. दिस इज अ पार्ट ऑफ द मिररचा भाग आहे तो. मग या ठिकाणी सी च्या अलीकडे जर का आपण इमेज ठेवू, या ठिकाणी ऑब्जेक्ट बसवलेला, हा झाला तुमचा पोल.
पोल पासून आपण या ठिकाणी डिस्टन्स काढलं. इथून ते इथपर्यंत जे काही डिस्टन्स आहे, या डिस्टन्सला आपण यू डिस्टन्स म्हणतो, ऑब्जेक्ट डिस्टन्स. आणि या ठिकाणी इथून हा रे या ठिकाणी आला. या ठिकाणी आल्याच्या नंतर तो काय होईल, या ठिकाणी असा इकडे जाईल. हा रे काय होईल, इथून रिफ्लेक्ट होईल, या ठिकाणी जाईल. परत हा रे आपण या ठिकाणाहून असा एक रे काढला, बायसेक्ट झाला. हा बायसेक्ट होऊन काय झाला, या ठिकाणाहून ज्या ठिकाणी असे दोन्ही रेज एकत्र आले, या ठिकाणी आले, या ठिकाणी आले, तर या ठिकाणी काय तयार झालेलं आहे, इमेज तयार झालं. या ठिकाणी इमेज फॉर्मेशन झालं. कशाचं, आरशाची इमेज तयार झाली. आणि हे आरशाचा काय झाला, या ठिकाणी फोकल पॉइंट झाला. सीच्या अर्धा, रेडियस ऑफ कर्वेचरच्या हाफ म्हणजे काही फोकल पॉइंट येईल, याचा अर्धा भाग म्हणजे फोकल पॉइंट आला. या फोकल पॉइंट पासून हा रे या ठिकाणी गेला, रिफ्लेक्ट झाला आणि या आरशामध्ये या ठिकाणी इमेज तयार झाली. तो फोकल पॉइंट झाला. म्हणजे हा जरी रे आला तरी इकडचा रेज ज्यावेळेस येईल असा, हा रे सुद्धा या ठिकाणाहून असा जाईल. म्हणजे हा फोकल पॉइंट आला या ठिकाणी. आणि फोकल पॉइंट आल्यामुळं हा रेज काय होईल, या ठिकाणाहून इकडं रिफ्लेक्ट होईल. अशा पद्धतीनं रिफ्लेक्ट होईल, हा रे इकडून रिफ्लेक्ट होईल. आणि इथं इमेज तयार झालेली, हे या ठिकाणी डिस्टन्स तयार झालं. इथून एवढं डिस्टन्स म्हणजे काय झालं, व्ही एवढं डिस्टन्स तयार झालं. म्हणजे या ठिकाणी आरशाच्या या ठिकाणी इमेज तयार झाली. दिस इज युअर इमेज फॉर्मेशन. या ठिकाणी इमेज तयार झाली, एवढी इमेज त्या ठिकाणी तयार झाली, इमेज फॉर्मेशन. पण आता कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन नुसार हे कुठली साईड आहे, कुठली साईड आहे, लेफ्ट साईड आहे, बरोबर आहे. आणि ही राईट साईड आहे. राईट साईड असेल तर पॉझिटिव्ह, लेफ्ट साईड असेल तर निगेटिव्ह आपल्याला कन्सिडर करायचे. त्यामुळं या ठिकाणी काय येईल, यू ऑल्सो निगेटिव्ह, व्ही ऑल्सो निगेटिव्ह, एफ ऑल्सो निगेटिव्ह. म्हणजे तिन्ही साईन कशा असतील, या ठिकाणी कॉन्केव्ह मिरर मध्ये निगेटिव्ह असतील. कॉन्केव्ह, दिस इज कॉल्ड कॉन्केव्ह मिरर ऑफ इमेज. कॉन्केव्ह मिरर मध्ये या ठिकाणी निगेटिव्ह इमेजेस त्या ठिकाणी फॉर्मेशन तयार होईल. कोणत्याही मिरर मध्ये आपल्याला मिररचा फॉर्म्युला या ठिकाणी कशा पद्धतीनं आपल्याला रिप्रेझेंट करता येते, मिररचा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी देता येईल. आपल्याला कोणताही मिरर असेल तर त्याचा फॉर्म्युला आपल्याला काय लिहिता येईल, फोकल पॉइंट ऑफ द मिरर आपल्याला त्या ठिकाणी रिप्रेझेंट करता येईल. हा रेडियस आपल्याला लक्षात आलं, रेडियस ऑफ कर्वेचर. आता फोकल पॉइंट ऑफ मिरर आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीनं लिहिता येते, ज्याचा आपण फोकल पॉइंट 1/f इज अ पॉवर. आणि पॉवर आपण कशामध्ये मोजतो, डायप्टर युनिट मध्ये मोजतो. डायप्टर युनिट म्हणजे 1/मीटर, 1 डिवायडेड बाय पर मीटर इज अ डायप्टर. पॉवर इक्वल टू काय लिहिता येते, फोकल पॉइंट और पॉवर ऑफ द मिरर P इक्वल टू 1/u प्लस 1/v. या फॉर्म्युल्याने आपल्याला काय करता येते, मिररचा फोकल पॉइंट करता येते. 1/f म्हणजे फोकल लेंथ. फोकल लेंथ म्हणजे काय असेल, f इक्वल टू r/2 असेल. दिस डिस्टन्स इज r/2. आणि 1u म्हणजेच काय, ऑब्जेक्ट डिस्टन्स. दिस इज द ऑब्जेक्ट डिस्टन्स. हे काय झालं, ऑब्जेक्ट डिस्टन्स झालं. आणि v म्हणजेच काय, इमेज फॉर्मेशन. या ठिकाणी याची इमेज कुठं तयार होईल, याच्याच आरशाच्या डाव्या बाजूला ती इमेज तयार होईल. रे डायग्रामना आपण इमेजेस पाहिलेल्या आहे. 8वी 9वी 10वीच्या सिलेबसमध्ये आपण इमेज कुठं तयार होतात आणि इमेज कशा पद्धतीनं तयार होतात हे आपण या ठिकाणी 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये पाहिलं. अँगल बायसेक्टद्वारे काय होईल, या ठिकाणी इमेजेस तयार होईल. या पद्धतीनं काय होईल, अशी त्याची इमेज तयार होईल. इथून या ठिकाणी इमेज तयार झाली, या ठिकाणी इमेज तयार झाली. हे व्ही डिस्टन्स झालं, हे ऑब्जेक्ट डिस्टन्स. इथून एवढं ऑब्जेक्टचं डिस्टन्स, इथून एवढं इमेजचं डिस्टन्स.
या फॉर्म्युल्यानं आपल्याला काय करता येते, मिररचा पॉवर आपल्याला काढता येते, फोकल पॉइंट आपल्याला मिररचा आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल. अशा पद्धतीने आपल्याला रिफ्लेक्शन फ्रॉम अ कर्व मिरर आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतो, मिररचा रिफ्लेक्शन कर्व. आणि कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन तुमच्या लक्षात आलं असेल, कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन या ठिकाणी परत एकदा मी सांगतो, त्या ठिकाणी पाहून घ्या. फोकल लेंथ आणि कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन आपल्याला कशा पद्धतीने त्या ठिकाणी रिप्रेझेंट करता येते. परत या ठिकाणी पहा की आपण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस जर का काढलेली असेल तर या ठिकाणी सेंटर पॉइंटला आपल्याला एक्स आणि वाय ऍक्सिसचा जो काही ओरिजिन आहे, या ओरिजिन मध्ये आपल्याला पोल, मिररचा पोल ठेवावा लागेल, पी फॉर द पोल. आणि राईट साइड, दिस इज युअर राईट साइड ऑफ एक्स ऍक्सिस इज ऑलवेज पॉझिटिव्ह, राईट upward side of the pole from the upward side y axis is always positive. त्या ठिकाणी कोणतेही डिस्टन्स आलेला असेल, साइज ऑफ इमेज असेल तर ती ऑलवेज पॉझिटिव्ह कन्सिडर करा. जर ती त्याची इमेज निगेटिव्ह आलेली असेल तर त्याला निगेटिव्ह किंवा इन्व्हर्टेड इमेज असं म्हणतो आपण. जर पॉझिटिव्ह नसेल तर ती इमेज कशी आलेली असेल, इन्व्हर्टेड इमेज त्या ठिकाणी आलेली असेल. जर निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर जर त्या ठिकाणी इमेज आलेली असेल तर इमेज डिस्टन्स तुम्हाला या ठिकाणी निगेटिव्ह कन्सिडर करावं लागेल. आणि इमेज साईज जर आलेली असेल ती साईज सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी निगेटिव्ह साइन, कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन त्या पद्धतीने आपल्याला द्यावं लागेल. म्हणून या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं की साइन कन्व्हेन्शन प्रॉब्लेम मध्ये आपल्याला देत असताना, सांगत असताना 1/u जर हा कोणत्या प्रकारचा मिरर आहे त्याच्यावर अवलंबून आहे. जर कॉन्केव्ह मिरर असेल तर कॉन्केव्ह मिरर मध्ये ऑब्जेक्ट आणि इमेज फक्त लेफ्ट साइडला तयार होतात, त्यामुळं ऑलवेज त्या ठिकाणी यू, व्ही आणि एफ काय असतील, निगेटिव्ह असतील. या सर्व किमती निगेटिव्ह असतील तर कॉन्व्हेक्स लेन्स मिरर मध्ये काय असेल, या ठिकाणी यू निगेटिव्ह असेल, व्ही त्या ठिकाणी पॉझिटिव्ह येईल, एफ सुद्धा त्या ठिकाणी पॉझिटिव्ह येईल. या पद्धतीने तुम्हाला त्याचे कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन तुम्हाला त्या ठिकाणी देता येईल. कोणते याचे साइन कन्व्हेन्शन आपल्याला त्या ठिकाणी मांडता येतील आणि हे साइन कन्व्हेन्शन वापरून आपल्याला त्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. आणि आता या ठिकाणी मॅग्निफिकेशन, लॅटरल मॅग्निफिकेशन म्हणजे काय सांगता येते. इट इज अ रेशो ऑफ लिनियर साइज ऑफ अन इमेज टू दॅट ऑफ ऑब्जेक्ट मेजर्ड परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. आता समजा या ठिकाणी ऑब्जेक्टची साईज आहे, दिस इज द ऑब्जेक्ट साईज, ही काय झाली ऑब्जेक्टिव्ह साईज, दिस इज ऑब्जेक्ट साईज. जर या वर आलेली असेल आणि इमेज साईज या ठिकाणी निगेटिव्ह आली, फॉर एक्झाम्पल निगेटिव्ह साईज असेल या ठिकाणी इमेज साईज, दिस इज युअर इमेज साईज, त्याला आपण लॅटरल मॅग्निफिकेशन एम इक्वल टू ऑब्जेक्ट साईज किंवा ऑब्जेक्ट डिस्टन्स डिवायडेड बाय इमेज डिस्टन्स या पद्धतीने आपल्याला लॅटरल मॅग्निफिकेशन सांगता येते. त्याची मॅग्निफिकेशन पॉवर किती आहे या दोघांचा रेशो जर काढला तर तो रेशो म्हणजेच काय येईल, लॅटरल मॅग्निफिकेशन. त्यालाच आपण लॅटरल मॅग्निफिकेशन असं म्हणतो. लॅटरल मॅग्निफिकेशन is the ratio of these two quantity, image to object, ratio of linear size of an image to that of object measured perpendicular to the principal axis is defined as the lateral magnification. M equal to V divided by U. V divided by U. V म्हणजे इमेज डिस्टन्स टू द ऑब्जेक्ट डिस्टन्स.
याला काय म्हणलेलं आहे, लॅटरल मॅग्निफिकेशन. आता आपल्याला डिफेक्ट और ॲब्रिव्हेशन्स ऑफ इमेजेस कसे तयार होतात, डिफेक्ट कोणता येईल याच्यामध्ये, लेन्स मिरर मध्ये कोणत्या प्रकारचा डिफेक्ट त्या ठिकाणी येऊ शकतो आणि हा डिफेक्ट कशामुळे येतो हे आपल्याला त्या ठिकाणी थोडंसं पाहायचं आहे. पॉइंट दिलेला आहे, हा पॉइंट आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा की एकच आपण डिफेक्ट पाहिलेला आहे, त्याला आपण स्पेरिकल ॲब्रिव्हेशन्स असं म्हणतो. हा स्पेरिकल ॲब्रिव्हेशन कशामुळे येऊ शकतो, तर एक जनरली आपल्याला या ठिकाणी स्पेरिकल ॲब्रिव्हेशन ऑफ मिरर मध्ये सांगता येईल की आपण हा मिरर या ठिकाणी कन्सिडर केला, समजा हा कॉन्व्हेक्स मिरर आहे, दिस इज युअर कॉन्व्हेक्स मिरर and this is the principal axis of the convex mirror. आता या बहुतांश वेळेला आपल्याला या ठिकाणी ऑब्जेक्ट आणि इमेज, दिस इज द ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट पासून हा रे या ठिकाणी आलेला असेल तर या ठिकाणाहून याची फोकल लेंथ काय होईल, या ठिकाणी फोकल लेंथ, दिस इज युअर रियल फोकल लेंथ. हा रियल फोकल लेंथ केवढी असायला पाहिजे, याचा रेडियस ऑफ कर्वेचरच्या अर्धी असायला पाहिजे, एफ इक्वल टू r/2. परंतु काही वेळेला काय होते की या ठिकाणी या गोलीय आरशाच्या गोलामुळे, जॉमेट्रीमुळे काय होते की काही वेळेला स्पेरिकल ॲब्रिव्हेशन म्हणजे स्पेरिकल पार्ट मुळे काय होते की हा रेज या ठिकाणी जाण्याऐवजी काय होईल, या ठिकाणी शिफ्ट होतो, या ठिकाणी शिफ्ट होतो. हा रेज थोडासा या ठिकाणाहून असा आलेला असताना हा सुद्धा काय होतो, त्या ठिकाणी शिफ्ट होतो आणि याचा फोकल पॉइंट असेल, हा फोकल पॉइंट इथं एम या ठिकाणी असायला पाहिजे, परंतु हा फोकल पॉइंट एन या ठिकाणी येतो, एम ठिकाणी यायला पाहिजे, परंतु तो एम या ठिकाणी न येता एन या ठिकाणी आला. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला इमेज जी मिळते, दिस इमेज इज नॉट अ गुड इमेज, चांगल्या प्रतीची इमेज त्या ठिकाणी तयार होत नाही, कारण या ठिकाणी फोकल लेंथ हा शिफ्ट झालेला असतो आणि त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, स्पेरिकल ॲब्रिव्हेशन. दिस इज कॉल्ड द स्पेरिकल ॲब्रिव्हेशन, स्पेरिकल ॲब्रिव्हेशन असं म्हणतो आपण. हे कशामुळे होते, तर या ठिकाणी फोकल लेंथ जनरली चेंज झालेली. फोकल लेंथ का चेंज होते, कारण या ठिकाणी याचा जो काही लोकस पॉइंट आहे, लाईट ट्रॅव्हल होत असताना, लाईट हा ट्रॅव्हल होत असताना आपण या ठिकाणी पाहिलं की हा कर्व पार्ट आपण कन्सिडर केला, या कर्व पार्ट मधून हा लाईट या पद्धतीनं ट्रॅव्हल होतो. ट्रॅव्हल होताना इथून एवढं अंतर आणि सेंटर पासूनचं अंतर, हे दोन्ही अंतर या ठिकाणी सारखं असायला पाहिजे. हे सारखं अंतर होत नाही ड्यू टू दी पार्ट ऑफ द कर्व, स्पियरच्या पार्टमुळे काय होईल, स्पेरिकल पार्टमुळे काय होईल, दिस शिफ्टिंग द फोकल लेंथ. बऱ्याच वेळेला आपण या ठिकाणी काय होते की शिफ्टिंग होत राहते, प्रत्येक रे या ठिकाणी इन्सिडेंट झाला तर या ठिकाणी फोकल लेंथ काय होते, चेंजेस होते आणि ही फोकल लेंथ शिफ्ट झाल्यामुळे स्पेरिकल ॲब्रिव्हेशन होते. हे ॲब्रिव्हेशन दूर करण्यासाठी आपल्याला पॅराबोलिक पाथ, आपल्याला पॅराबोला यूज केलं तर काय होईल, हा प्रॉब्लेम त्याच्यामधून सॉल्व्ह होईल. म्हणजे प्रत्येक वेळेला डिरेक्ट मधून जर काही लाईट रे ट्रॅव्हल झाले तर त्याचा फोकल पॉइंट काय होतो, चेंज होत नाही. हा फोकल पॉइंट तोच त्या ठिकाणी पॉइंट होतो. दिस इज युअर फोकल पॉइंट. फोकल पॉइंट डज नॉट चेंजेस इन द पॅराबोला कर्व. पॅराबोला कर्व मध्ये काय होईल की हा कर्वमुळे त्या ठिकाणी फोकल पॉइंट आणि स्पेरिकल ॲब्रिव्हेशन हे दूर केल्या जाईल. याच्यामध्ये स्पेरिकल ॲब्रिव्हेशन दूर होणार नाही. स्पेरिकल ॲब्रिव्हेशन इज ड्यू टू द पार्ट ऑफ द स्पेरिकल सरफेस और द कर्व सरफेस. कर्व सरफेस मुळे काय होईल, लाईट काय होईल, बेंड होईल. लाईट शुड बी बेंडिंग and due to that bending of light there is a shifting of the focal length and due to that shifting of focal length image formation in the convex mirror or concave mirror is not a clear image. त्या ठिकाणी तुम्हाला क्लिअर इमेज मिळणार नाही किंवा
स्पष्ट इमेज त्या ठिकाणी मिळणार नाही. या पद्धतीने काय होतं की हा स्पेरिकल ॲब्रिव्हेशन त्या ठिकाणी इंट्रोड्यूस होतो. हा स्पेरिकल ॲब्रिव्हेशन आपल्याला दूर करण्यासाठी आपल्याला काय नियम या ठिकाणी यूज करावे लागतील. तर फोकल लेंथ तुमचा F=R/2 असला पाहिजे. ऑब्जेक्ट हा नेहमी याच्या लेफ्ट साइडला असायला पाहिजे, तरच या ठिकाणी आपल्याला त्याचा 1/f जो काय फोकल पॉइंट आहे हा 1/v + 1/u एवढा या ठिकाणी असायला पाहिजे. आणि आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे की FV आणि FVU याच्यामध्ये याची जी काही रेडियस आपण कन्सिडर करतो, रेडियस ऑफ कर्वेचर इज 50 टाइम्स लार्जर दॅन FVU. FVU पेक्षा 50 पटीने ही काय असली पाहिजे, लार्ज असली पाहिजे. FVU हा जर खूपच स्मॉल असेल तर त्याच्या तुलनेमध्ये या ठिकाणी त्याची रेडियस ऑफ कर्वेचर सुद्धा काय असली पाहिजे, ॲटलिस्ट कमी असली पाहिजे. ती जर जास्त झाली 50% पेक्षा त्या ठिकाणी जास्त झाली तर त्या ठिकाणी काय होऊ शकतो, या ठिकाणचा ॲब्रिव्हेशन त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपण ऑब्जेक्ट जेवढा दूर त्या ठिकाणी घेऊन जाऊ त्या ठिकाणी काय तयार होईल, स्पेरिकल ॲब्रिव्हेशन त्या ठिकाणी निर्माण होईल. आणि हा स्पेरिकल ॲब्रिव्हेशन मध्ये त्या ठिकाणी इमेज तुम्हाला क्लिअर किंवा स्पष्ट त्या ठिकाणी मिळणार नाही. म्हणजे कोणताही जर का मी या ठिकाणी लेन्स यूज केलेला असेल तर लेन्स मध्ये सुद्धा याच प्रकारचं ॲब्रिव्हेशन त्या ठिकाणी निर्माण होईल, कारण त्याची फोकल लेंथ ही शिफ्ट झालेली असेल. जेवढा तुम्ही दूर ऑब्जेक्ट ठेवणार, जेवढी साईज ऑब्जेक्टची मोठी असणार तेवढा त्या ठिकाणी त्याचा स्पेरिकल ॲब्रिव्हेशन काय होईल, इन्क्रीज होत जाईल. दिस इज अबाउट द स्पेरिकल ॲब्रिव्हेशन. हे काय झालं, डिफेक्ट, यालाच काय म्हणतो, स्पेरिकल ॲब्रिव्हेशन किंवा डिफेक्ट ऑफ द मिररचा डिफेक्ट या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. त्याला आपण स्पेरिकल ॲब्रिव्हेशन म्हणतो. हे झालं रिफ्लेक्शन फ्रॉम अ कर्व मिरर आणि त्याचे कार्टेशियन पॉइंट आपण पाहिलेले आहेत. या पद्धतीने आपल्याला 2-3 आपण पॅरामीटर्स या ठिकाणी पाहिलेले. आता आपण याचा पुढचा जो काही पार्ट आहे तो पार्ट पाहूया. कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन आपल्याला सारख्याच पद्धतीने त्या ठिकाणी मेन्शन करता येतात. आता पुढचा पार्ट आहे लेन्सेस म्हणजे काय, किंवा सिंगल पार्ट मधून रिफ्लेक्शन कसं होईल, रिफ्लेक्शन फ्रॉम द सिंगल पार्ट अँड द लेन्सेस कशा पद्धतीने तयार केलेले असतात, लेन्सेसचे प्रकार किती असतात ते पाहूया आपण